तुम्ही कधी लक्ष दिलंय का? एखादं सॉन्ग पेनड्राईव्ह मध्ये कॉपी केलं, तर ते पटकन दुसऱ्या डिव्हाइसमध्ये नेता येतं. मोबाईलमध्ये मेमरी कार्ड घातलं, की स्टोरेज अचानक वाढतं. आणि लॅपटॉपमध्ये एस-एस-डी बसवली की तो रॉकेट सारखा फास्ट चालतो. हे सगळं स्टोरेज डिव्हाइसेसमुळे शक्य होतं. पण खरा प्रश्न असा आहे, पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि एस-एस-डी यांच्यात फरक काय आहे? आणि कोणतं कधी वापरायचं? नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 17 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना फक्त नावं लक्षात ठेवायची नाहीयेत, तर या डिव्हाइसेस कसे काम करतात आणि रिअल लाईफ मध्ये कुठे वापरतात हे प्रॅक्टिकली समजून घ्यायचंय. चला सुरुवात करूया. पेनड्राईव्ह म्हणजे काय? पेनड्राईव्ह हा एक पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस आहे जो आपण USB पोर्ट मध्ये डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. तो डेटा ट्रान्सफर करण्यासाठी खूप सोपा आणि कन्व्हिनियंट असतो. आजकाल पेनड्राईव्ह काही GB पासून तर 1 TB पर्यंत उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या कॅपॅसिटीज मध्ये. आणि प्लेग अँड प्ले असल्यामुळे ते कुठेही सहज वापरता येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर पेनड्राईव्ह हा मॉडर्न काळाची डिजिटल पॉकेट डायरी आहे. आता बघू मेमरी कार्ड म्हणजे काय. मेमरी कार्ड ही एक अशी लहानशी स्टोरेज चिप आहे जी मुख्यतः मोबाईल फोन्स, कॅमेराज आणि टॅबलेट्स मध्ये वापरली जाते. ती आकाराने खूपच छोटी असते, पण स्टोरेज मोठं असतं. 32 GB पासून 512 GB पर्यंत वेगवेगळ्या कॅपॅसिटीज मध्ये हे मिळतात. आणि फोटोज, व्हिडिओज, ऍप स्टोअर करण्यासाठी मेमरी कार्ड खूप उपयोगी ठरतात. म्हणजे मेमरी कार्डला तुम्ही तुमच्या खिशातला छोटासा डिजिटल हार्ड डिस्क समजू शकता. चला आता बघूया एस-एस-डी म्हणजे काय. एस-एस-डी म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. तो लॅपटॉप आणि पीसी मध्ये मेन स्टोरेज म्हणून वापरला जातो. ट्रॅडिशनल हार्ड डिस्क ज्याला आपण HDD म्हणतो त्यापेक्षा एस-एस-डी खूप फास्ट असतो, कारण यात कुठलेही मुव्हिंग पार्ट नसतात. म्हणून लॅपटॉप बूट होण्यासाठी जे 2 मिनिट लागायचे ते एस-एस-डी बसवल्यावर फक्त 10 ते 15 सेकंद लागतात. एस-एस-डी च्या कॅपॅसिटीज सुद्धा 128 GB पासून तर अनेक TB पर्यंत असतात. प्राइस थोडी जास्त असते, पण त्याची स्पीड अनमॅच्ड आहे. एस-एस-डी ला आपण स्टोरेजचं बुलेट ट्रेन म्हणू शकतो. पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि एस-एस-डी हे तिन्ही डिव्हाइसेस फ्लॅश मेमरी टेक्नॉलॉजीवर काम करतात. फ्लॅश मेमरी मध्ये डेटा इलेक्ट्रिकल चार्जच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतो. त्यामुळे मेकॅनिकल डिस्क सारखे हलणारे पार्ट्स इथं नसतात. यामुळे हे डिव्हाइसेस फास्ट, ड्युरेबल आणि शॉक प्रूफ असतात. एस-एस-डी मध्ये एकाच वेळी अनेक मेमरी चिप पॅरलली काम करतात. त्यामुळे त्यांची स्पीड पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड पेक्षा खूप जास्त असते. आता बघूया कोणते डिव्हाइस कधी वापरायचे. पेन ड्राईव्ह जर कॉलेज प्रेझेंटेशन एका कम्प्युटरवर बनवून दुसऱ्या कम्प्युटरवर न्यायचा असेल तर पेन ड्राईव्ह सर्वात सोपा उपाय ठरतो. किंवा तुम्हाला फ्रेंडला एखादी मूव्ही द्यायची असेल तर पेन ड्राईव्ह परफेक्ट आहे. मेमरी कार्ड मोबाईल मध्ये जागा कमी पडत असेल तर आपण मेमरी कार्ड लावून स्टोरेज वाढवू शकतो. DSLR कॅमेरामध्ये हजारो फोटो स्टोअर करण्यासाठी मेमरी कार्डच वापरलं जातं. एस-एस-डी लॅपटॉप स्लो चालत असेल आणि बूट होण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर एस-एस-डी बसवल्यावर तो फक्त काही सेकंदात सुरू होतो. हेवी सॉफ्टवेअर जसं ऑटोकॅड किंवा फोटोशॉप स्मूथ चालवायचं असेल तर एस-एस-डी अपग्रेड हा एक बेस्ट सोल्युशन आहे. तर आज आपण पाहिलं पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि एस-एस-डी यांच्यातला फरक काय आहे आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणतं डिव्हाइस वापरायचं. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत क्लाउड स्टोरेज म्हणजे काय आणि डिव्हाइस शिवाय डेटा स्टोअर कसा करता येतो. कन्सेप्ट क्लिअर झाला ना, तर मग लाईक करणं आलंच आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण अजूनही काही जण विचार करत असतील की लॅपटॉप स्लो झालाय, खरंच एस-एस-डी लावल्यावर फरक पडेल का.